शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज 27 जुलै 2024 शनिवार आजपासून राज्यातील बहुतांश भागांमधील पाऊस उघडणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे। तर राज्यातील असेही काही भाग असतील आज येत्या काही तासांमध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज देखील पावसाचा जोर वाढून मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर अपडेट। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, या महिन्यातील शेवटचे 2 ते 3 दिवस बाकी राहिलेले आहेत आणि या दिवसांदरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे, तर काही भागातील पाऊस उघडणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये पाहिले असता आजच्या दरम्यान लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आज दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण तयार होऊन रात्रीपर्यंत मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता फक्त जळगावच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो, मात्र नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल, तर काही परिसरामध्ये रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामधील बहुतांश भागांमध्ये आज सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळेल, तर काही भागात फक्त ढगाळ वातावरण राहील। रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तसे तर पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। यामध्ये पावसाचा जोर आपल्याला काहीसा जास्त सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुण्याच्या भागात पाहायला मिळू शकतो, मात्र अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील। सोलापूरच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर मराठवाड्यात पाहिले असता नांदेड, हिंगोली, परभणीच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत पावसाचा जोर काहीसा वाढू शकतो, मात्र बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये फक्त दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। फार काही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही, झाल्यास तर रात्री दरम्यान हलक्या सरी झालेल्या या भागात पाहायला मिळू शकतात। कोकणात पाहिले असता कोकणात देखील आजपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार एकंदरीत सर्वच कोकणामध्ये आज ढगाळ वातावरण असेल, मात्र फार काही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत झालेला मात्र पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।